आज आपल्या कांदरवाडी गावामध्ये खाद्य जत्रा आणि उपक्रम राबवण्यात आलेला आहे. तर यामध्ये बऱ्यापैकी मुलांना व्यवहार ज्ञान त्याचं नॉलेज मुलांना महत्त्वाचं येत आहे. आणि ही प्राथमिक मुलांची गरज आहे की जे बाबून पैशाची देवाणघेवाण असेल काय असतील ह्या गोष्टी या मुलांना यातून समजत असतील आणि गावातच ह्या गोष्टी खरेदी करून मुलांना एक कुठेतरी व्यवहार ज्ञानाची आवड निर्माण होते. कुठेतरी पैसे कसे येतात कसं देवाणघेवाण चालते याचं नॉलेज मिळत असते. तरी मी शाळा व्यवस्थापन समिती आणि गावकऱ्यांचं प्रतिसाद चांगला दिल्याबद्दल सर्वांचं आभार व्यक्त करतो. धन्यवाद. व्यवसाय म्हणजे आपण कुठली तरी आपल्याला त्याचा अनुभव आला पाहिजे ना. किंवा अनुभव ह्या खाद्य जत्रेमधनं मुलांना अनुभव आली घेतोयात त्याचं कळलं पाहिजे ना. व्यवहार त्यांना यात चांगल्या प्रकारे तयार होतात ना. त्याच्यामुळं पुन्हा त्यांना भावी जीवनात काय अडचण येणार नाही त्या खाद्य जत्रेमुळं ह्योच ह्यातनं परत पॉईंट खूप छान. धन्यवाद. जिल्हा परिषद प्राथमिक शाळा कांदरवाडीचे शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष पांडुरंग साळुंखे आपल्या या उपक्रमासाठी उपस्थित आहेत. तर त्या उपक्रमाबद्दल तुम्हाला काय वाटलं? भरपूर चांगलं वाटलं. चिमुकल्याचा बाजार मुलांच्या ज्या म्हणजे खाद्य विक्री किंवा जे काही भाजीपाला आणलेला आहे तो विक्री करत असताना त्यांच्या चेहऱ्यावरचा जो आनंद बघितला त्यानंतर आपली प्रतिक्रिया काय त्याबद्दल? एक नंबर. याच्यातून मुलांना कशाचं ज्ञान मिळालं असं वाटतं तुम्हाला? रोजच्या आपल्या जीवनातील व्यावहारिक ज्ञान भरपूर की सध्याच्या व्यवहाराच्या ह्याच्यात की मुलांना पैशाची देवाणघेवाण कशी व्हावी आणि खरं मार्केट काय आहे. मार्केटमध्ये पुस्तकी ज्ञान तर गरजेचं असतं परंतु व्यवहार ज्ञान जे काही गरजेचं आहे ते ह्या मार्केटच्या निमित्तानं त्या मुलाला ट्रेडिंग कसं करायचं हे तर मुळात पहिल्यांदा शिकता येतं. तसंच कॉन्व्हर्सेशन म्हणजे संवाद त्या लोकांशी कसा साधायचा कसं हे करायचं ह्याचं ज्ञान या मार्केटच्या ह्याच्यातून मिळतं. आणि याच्या निमित्तानं गावातल्या सर्व लोकांशी त्यांची कनेक्टिव्हिटी वाढते. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जी खाद्यजत्रा भरवली आमचा ग्रामीण भाग असल्यामुळे आमच्यातल्या काही महिला भगिनी असतील किंवा ज्येष्ठ मंडळी असतील ह्यांना प्रत्येक शहराच्या ठिकाणी जाऊन त्या खाद्याचा आस्वाद घेता येत नाही. परंतु मला भारी वाटतं की वर्षातून एकदा तरी त्यांना त्या ह्याचे हौस भागवता येते आणि त्या निमित्तानं सगळे एकत्र होऊन वातावरण प्रफुल्लित होतं. म्हणजे शाळेतल्या मुलांना व्यवहारात ज्ञान म्हणजे किती पैसे घेतलं पाहिजे किती दिलं पाहिजे याचं व्यवहारिक ज्ञान शाळेमार्फत आठवड्याच्या बाजारामधून मुलांना समजतं. एनब्लॉक वगैरे घालून म्हणजे स्वच्छतेचं हे पण महत्त्वाचं होतं त्याचं पण त्या विद्यार्थ्यांनी पालन केलेलं आहे.